अन्नपदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीविरोधात महाराष्ट्रात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने अनेक खाद्यगृहात व हॉटेलमध्ये छापा टाकत भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर छापा टाकत खाद्यपदार्थ नष्ट केले आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध भेसळीविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. धाराशिव जिल्ह्यात दूध भेसळीचे मोठे रॅकेट समोर आले आहे. तब्बल 3 वर्षांपासून हा गैरव्यवहार सुरू असल्याचे समोर आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील दूध भेसळ प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलीस तपासात गेल्या 3 वर्षांपासून दुधामध्ये पावडर मिसळण्याचा मोठा गोरखधंदा सुरू असल्याचे समोर आले आहे. तब्बल 4,63,00,000 रुपयांहून अधिक किमतीच्या पावडरची विक्री झाल्याचे व्यवहार उघडकीस आले असून बेकरीसाठी वापरण्याची परवानगी असलेली पावडर नियमबाह्य पद्धतीने दूध संकलन करणाऱ्यांना विकली जात होती. तसंच जवळपास 10 कोटी रुपयांचे कृत्रिम दूध तयार करण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपी निष्पन्न झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. भूम येथील बाळासाहेब घोडगे यांच्या मधुबन ट्रेडिंग कंपनीतून ही पावडर खरेदी विक्री होत असल्याचा तपासात दावा करण्यात आलाय. तर अकलूज येथील हेमंत कॉर्पोरेशन मधून या पावडरची खरेदी केली जात असल्याची माहितीही समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भूम येथील दूध पुणे, नगर, संभाजीनगर, लातूर यासारख्या मोठ्या शहरात पुरवले जाते. प्रत्येक 100 लिटर शुद्ध दुधामध्ये 10 लिटर कृत्रिम दूध मिसळले गेले. या प्रमाणानुसार 6 महिन्यात भूम परिसरातून 23,04,00,000 लिटर दूध विकले गेले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईनंतर हा संपूर्ण दूध भेसळीचा काळा बाजार उघड झाला आहे. गेल्या 3 वर्षात 2,000हून अधिक पावडरच्या विक्रीचे व्यवहार झाल्याची माहिती तपासातून पुढे आली असून या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटात शेकडो किलो पांढरी पावडर टाकून दिल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात सध्या दूध भेसळीचा मुद्दा गाजत असतानाच हा प्रकार समोर आल्याने परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पावडर नेमकी कसली आहे आणि ती तिथे कोणी टाकली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.